चालू आहे कारण विचार. कारणाचे 3 प्रकार सांगितले होते. समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. त्यामध्ये समवायी कारणाचं लक्षण केलं. समवायी कारणाचं सामान्य लक्षण काय केलं बरं? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित तादात्म्य संबंधावच्छिन्न कारणत्वं समवायी कारणस्य लक्षणम. बरोबर. त्यानंतर विचार चालू आहे असमवायी कारणाचा. बरोबर. असमवायी कारणाचे 2 लक्षण केले. काल वहीवर आपण लिहिलं होतं. पहिल्या पेजवर लक्षण लिहिलं होतं काय? कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणं असमवायी कारणं. बरोबर. दुसऱ्या पेजवर लक्षण लिहिलं होतं काय? कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणं असमवायी कारणं. लक्षात आलं? ध्यान द्या. तर कार्येन सह पहिलं जे लक्षण केलं होतं त्याच्यामध्ये आपण उदाहरण दिलं होतं. काय उदाहरण होतं पहिल्या लक्षणाचं? तंतु संयोग हा पटासाठी काय आहे? असमवायी कारण आहे. तर कार्येन सह एकस्मिन् अर्थे तंतुषु समवेतं सत् कारणं तंतु संयोग. तंतूमध्ये तंतूंचा संयोग कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. आणि समवाय संबंधाने राहत असून कोण? तंतूंचा संयोग कुठे? तंतूंच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहत असून तो तंतूंचा संयोग कारण आहे. कशासाठी? पटासाठी. बरोबर आहे की नाही? मग कार्य कुठं राहिलं? तंतूच्या ठिकाणी. कार्य कोण आहे? पट. तो कुठे राहिला? तंतूच्या ठिकाणी. कार्य कोण आहे? पट. तो पट कुठे राहिला? तंतूच्या ठिकाणी. बरोबर. कोणत्या संबंधाने राहिला? समवाय संबंधाने राहिला आहे की नाही? कार्येन सह एकस्मिन् अर्थ घेतला तंतू आणि त्या तंतूच्या ठिकाणी समवाय संबंधाने विद्यमान आहे कोण? तंतूंचा संयोग. आणि कारण पण आहे तो कशाकरिता? पटाकरिता. मग कारण आहे तर कोणतं कारण आहे? असमवायी कारण आहे. कारण असमवायी कारणाच्या लक्षणामध्ये घटलं. बरोबर आहे की नाही? चला आता पुढच्या पेजवरचं लक्षण बघूया. तर काय लक्षण आहे? वाचा एकदा. कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणं असमवायी कारणं. बरोबर. कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणं असमवायी कारणं. ठीक आहे जी. चला कारणेन सह याच्या खाली अधोरेखा करा. केलं? खाली उभा बाण द्यायचा आणि लिहायचं त्याच्या खाली स्वकार्य समवायी कारणेन सह. स्वकार्य समवायी कारणेन सह. ठीक. आता पूर्ण लक्षण खालच्या वळीवर लिहून काढा. कारणेन सह याच्या ऐवजी आता जे लिहिलं ते घ्यायचं. मग काय होईल? स्वकार्य समवायी कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणं असमवायी कारणं. ठीक. लक्षात आलं? चला समवेतं सत् हे पद आहे की नाही? त्याचा अर्थ करायचा काय? समवाय संबंधेन विद्यमानं सत्. ध्यानात घ्या. अर्थ नंतर लिहा. नाही समवेतं सत् त्याचा अर्थ काय? समवाय संबंधेन विद्यमानं सत् कारणं.
असमवायी कारण. लक्षात आलं? चला उदाहरण आहे आता आपल्याकडे, ध्यान द्या. उदाहरण आहे पटाचं रूप तंतूचं रूप. काय जी? पटाचं रूप तंतूचं रूप. तर कार्य कोण आहे इथं? पटाचं रूप, पट नाही. काय आहे? पटाचं रूप. ठीक आहे ना? लिहा खाली 2-3 ओळी सोडून द्या, 2-4 ओळी. कार्य बराबर पटाचे रूप. रूप शब्दाखाली अधोरेखा करा डबल 2. म्हणजे कशासाठी? की कार्य कोण आहे? पट नाही, पटाचं रूप. खालच्या ओळीवर लिहा, त्याच्याच खाली असमवायी कारण. असमवायी कारण बराबर तंतूचे रूप. बराबर तंतूचे रूप. रूपाखाली 2 रेखा. म्हणजे कोण कारण आहे? असमवायी कारण कोण आहे? तंतूचं रूप. बरोबर. खालच्या ओळीवर लिहा पट रूपाचे समवायी कारण. पट रूपाचे समवायी कारण बरोबर पट. बरोबर. चला पट रूपाचं समवायी कारण कोण? पट. पट रूपाचं असमवायी कारण कोण? तंतूचे रूप. लिहून द्या सारं. बरोबर. आणि कार्य कोण इथं? पटाचे रूप. बरोबर आहे. आणि पटाच्या रूपाचं असमवायी कारण कोण आहे? तंतूचे रूप. आणि या ठिकाणी आता असमवायी कारणाचं काय लक्षण आहे? मूळ व कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणम् असमवायी कारणम्. बोला. कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणम् असमवायी कारणम्. ठीक आहे जी, ध्यान द्या. काल सांगितलं होतं कार्य आणि कारण दोन्ही एका अधिकरणात यावे लागतात. काय यावं लागतात? एका अधिकरणात यावे लागतात. बरोबर आहे की नाही? मग आता आपल्याला एक अधिकरण घ्यायचं इथं सुद्धा तंतू. काय घ्यायचं? एक अधिकरण तंतू. बरोबर आहे की नाही? म्हणजे वर लक्षण लिहिलंय तुम्ही. काय लक्षण लिहिलं? वाचा एकदा. कार्य समवायी कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत् कारणम् असमवायी कारणम्. बरोबर. स्वकार्य समवायी कारण याच्या खाली अधोरेखा करा. लिहिलं? 1 मिनिट थांबा. स्व शब्द खाली अधोरेखा करा. फक्त स्व खाली. कुठं अधोरेखा करायची? स्व खाली उभा बाण द्या स्व शब्दाच्या. स्व शब्दाचा लिहिलं? लिहा असमवायी कारण. असमवायी कारण लिहिलं? त्याच्या खाली या कंसात असमवायी कारण या शब्दाच्या खाली कंसात लिहा काय? तंतूचे रूप. तंतूचे रूप लिहिलं? कार्य शब्द आहे की नाही? कार्य स्व कार्य. कार्य ना? कार्य शब्द खाली अधोरेखा करा. त्याच्या खाली उभा बाण द्या. चिटमीट झाली असेल तर दुसऱ्या पेजवर घ्या स्पष्ट. थांबून वाटच लिहू आपण. म्हणून एक स्पेशल पान दिलं त्यासाठी. कार्य शब्दाची खाली अधोरेखा गेली, त्याच्या खाली उभा बाण द्या. कार्य काय लिहिणार त्याच्या खाली? पटाचे रूप. बरोबर. पट रूप किंवा पटाचे रूप.
बरोबर. आता काय कोणता राहील शब्द? स्वकार्य समवायी कारण राहील ना. समवायी कारण, त्या समवायी कारण शब्द खाली पुन्हा अधोरेखा करा. आणि खाली उभा बाण द्या. आता समवायी कारण कोण येईल? पट. शाबास. पट. बरोबर. चला, स्व शब्दाने काय घेतलं बोला? असमवायी कारण कोण इथं? तंतूचे रूप. त्याचं कार्य कोण? पटाचे रूप. तंतूच्या रूपाचं कार्य कोण आहे? पटाचे रूप. कार्य शब्दाने कोण घेतलं? पटाचे रूप. त्या पट रूपाचं समवायी कारण कोण? पट. लक्षात आलं की नाही? समवायी कारण शब्दाने कोण घेतला? पट. आहे की नाही? मग त्या समवायी कारणेनं सह घ्यायचंय आपल्याला आता पुढे. बरोबर आहे की नाही? पुढे काय आहे? समवायी कारणेन सह एकस्मिन अर्थे समवेतम सत. समवेतम सत कारणम. आहे की नाही? असमवायी कारण. ठीक आहे ना जी? हा. तर मग आता काल आपण इकडे लक्षण केलं होतं ना. पहिलं लक्षण पहिल्या पेजवर काय केलं होतं? कार्येन सह एकस्मिन अर्थे समवेतम सत कारणम असमवायी कारण. हा. तर कार्येन शब्दाने कोण घेतलं होतं? पट. आहे की नाही? एकस्मिन अर्थ कोण घेतला होता? तंतू. त्या तंतुरूप एक अर्थाच्या ठिकाणी कोण दोघं होते? इकडून पट आणि इकडून तंतूचा संयोग, जो की असमवायी कारण आहे. बरोबर. तसं आता आज इकडच्या लक्षणामध्ये. बरोबर. तर आता स्वकार्य समवायी कारण. तर समवायी कारण शब्दाने काय घेतला आपण? पट. पट घेतला ना. त्याच्या खाली अधोरेखा करा. मग पटाखाली केलं. आणि त्याच ओळीवर पुढं जाऊन 2-4 इंच सोडून जागा लिहायचं. असमवायी कारण कोण करायचं आपल्याला? तंतूंचं रूप. मग लिहा तंतूचे रूप. संवेतम सत इकडं त्याच्या खाली. संवेतम सत कारणम त्याच्या खाली अधोरेखा करून लिहिली तरी चालेल. संवेतम सत कारणम. लक्षणामध्ये शब्द आलाय ना. संवेतम सत कारण. त्याच्या खाली अधोरेखा करून खाली लिहा त्याच्या काय? तंतूचे रूप. बरोबर. आता दोघांच्या मधोमध 2-3 ओळी सोडून एकस्मिन अर्थ कोण? लिहा एकस्मिन अर्थ असा शब्द लिहा. एकस्मिन अर्थ. त्याच्या खाली काय लिहिणार? तंतू. लक्षात? समजलं का नाही? कुठं लिहायचं ते? कुठं लिहिलं? दोन्हीच्या मध्ये पण खाली 2-3 ओळी सोडून. बरोबर. आता स्वकार्य समवायी कारण शब्दाने कोण घेतला होता आपण? पट. तिथून बाण घेऊन जा ते एकस्मिन अर्थाच्या ठिकाणी. एकस्मिन अर्थ तिथे बाण घेऊन जायचा. बरोबर. पुन्हा इकडं संवेतम सत कारण कोण घेतला आपण? तंतूचे. तिथून बाण घेऊन जा ते एकस्मिन अर्थाच्या ठिकाणी. एकस्मिन अर्थ त्याच्या खाली काय लिहिलं? तंतू. एक अर्थ कोण घेतला आपण? तंतू. हाजी लक्षात देऊ नाही. एक अर्थ कोण आहे? तंतू. त्या तंतू ठिकाणी कोण कोण आला आता? पट आला. आणि इकडं तंतूचे रूप. तंतूचे रूप कुठं राहतं? तंतूच्या ठिकाणी. तंतूचे रूप कुठं राहतं? कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. संवेतम सत कारण. तंतूचे रूप तंतूच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने. त्याच तंतूंच्या ठिकाणी पट सुद्धा आहे की नाही? आहे की नाही? मग आपलं मूळ लक्षण काय होतं? कारणेन सह. तर कारणेन शब्दाने कोण घेतला आपण? पट. का बरं पट घेतला? तर कारणेन शब्दाचा अर्थ केला आपण स्व कार्य समवायी कारणेन. लक्षात आलं की नाही? मूळ लक्षणामध्ये कारणेन असा जो शब्द होता त्याचा अर्थ काय केला होता? कार्य समवायी कारणेन. स्व जे आपला समवायी कारण त्याला धरायचं स्व शब्दाने.
स्व कोण तंतूचे रूप, कारण ते असमवाय कारण आहे. त्याचं कार्य कोण पटाचे रूप, आणि त्या पट रूपाचं समवायी कारण कोण पटेन सह. तर कारणे असं झालं की नाही, पट कारण आहे की नाही, आहे की नाही. पट रूपाचं समवायी कारण पट आहे की नाही, आहे ना. कारणेन सह पटेन सह एकस्मिन् अर्थे तंतुषु संवेतम सत्कारणम तंतु रूपम, है की नाही. समवाय संबंधाने विद्यमान संवेतम सत्कारणम, हा संवेतम सत्कारणम समवाय संबंधेन विद्यमानम सत्कारणम कोण तंतूचे रूप. मग समवाय संबंधाने विद्यमान आहे की नाही तंतूचं रूप, आणि कारण जे आहे म्हणून तंतूचं रूप काय बनलं असमवायी कारण. पुन्हा करिता पटाच्या रूपाकरिता. लक्षात आलं की नाही, दोन लक्षण झाले आहे की नाही. काय काय लक्षण बोला बरं. कारेन सह कारण नाही, पहिला दुसरं कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतम सत्कारणम असमवायी कारणम. लक्षात आलं. उदाहरण घटवलं पुन्हा एकदा, आहे की नाही. कारणेन सह स्वकार्य समवायी कारणेन सह स्व असमवायी कारण कोण तंतूचे रूप. स्वकार्य पट रूप, पट रूपात्मक कार्य त्याचं समवायी कारण पट, म्हणून कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतम सत् समवाय संबंधेन विद्यमानं सत् कारणम. कारणम कोण तंतु रूपम, है की नाही असमवायी कारण. लक्षण बनलं जी, झालं तयार. आता पहिल्या पेजवर जाऊ आपण पुन्हा थोडस. पहिल्या पेजवर पहिलं लक्षण काय केलं होतं एकस्मिन् अर्थे समवेतम सत्कारणम असमवायी कारणम. झालंय ना. आता सांगा पहिल्या लक्षणामध्ये एकस्मिन् अर्थ, एक अर्थ कोण घेतला आपण तंतू. त्या तंतूच्या ठिकाणी दोन्ही राहिले का, कोण कोण कार्य आणि असमवायी कारण. कार्य कोण आहे पट, कारण कोण आहे असमवायी कारण तंतूचे संयोग, बरोबर. मग त्या तंतूमध्ये कार्य जो कोण पट, तो कोणत्या संबंधाने आहे समवाय संबंधाने. कार्य कोण आहे पट. कार्यता कुठे पटाच्या ठिकाणी. कार्यतावच्छेदक संबंध कोण समवाय संबंध. सांगितलं होतं ना, एका अधिकरणामध्ये कार्य आणि कारण दोघं यायला पाहिजे. त्यात कार्य ज्या संबंधाने येतं तो संबंध कार्यतावच्छेदक. एका अधिकरणामध्ये कारण ज्या संबंधाने येतं तो संबंध कारणतावच्छेदक. काल लिहिलं होतं साहेब, येन संबंधेन, आहे की नाही. ज्या संबंधाने कार्य एका अधिकरणामध्ये राहतं तो संबंध काय कार्यतावच्छेदक, आहे की नाही. लिहा, नियम लिहून घ्या वाटल्यास. येन संबंधेन कार्यम येन संबंधेन कार्यम एकाधिकरणे तिष्ठति. सहसंबंधः कार्यतावच्छेदक संबंधः. सहसंबंधः कार्यतावच्छेदक संबंधः. पुढे लिहा. तस्मिन् एव कार्याधिकरणे, तस्मिन् एव कार्याधिकरणे कारणम येन संबंधेन तिष्ठति. येन संबंधेन तिष्ठति सहसंबंधः
सहसंबंध कारणतावच्छेदक संबंध. लक्षात आलं? काय सांगितलं बघा, वाचा. येन संबंधेन कार्यम एकाधिकरणी तिष्ठती. ज्या संबंधाने कार्य एका अधिकरणामध्ये राहतं, म्हणजे आहे की नाही, तो संबंध काय? कार्यतावच्छेदी संबंध. त्याच कार्याच्या अधिकरणामध्ये कारण ज्या संबंधाने राहतं तो संबंध कारणतावच्छेदक. बरोबर आहे की नाही? आता ध्यान द्या. आपण उदाहरण घेतलंय पट आणि त्याचं असमवायी कारण आहे कोण? तंतूचा संयोग. एक अधिकरण घेतला आपण कोण? तंतू. म्हणजे तंतुरूप तंत्वात्मक एका अधिकरणामध्ये कार्य जो पट तो राहिला की नाही? कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. कार्य कोण आहे? पट. कार्यता कुठे? पटाच्या ठिकाणी. कार्यतावच्छेदक संबंध कोण? समवाय संबंध. लक्षात आलं? त्याच तंतूंच्या ठिकाणी कारण राहिले की नाही? कोण कारण? तंतूंचा संयोग. ते कारण तंतूंचा संयोग तंतूमध्ये कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने. कारण कोण आहे? तंतूंचा संयोग. कारणता कुठे? तंतू संयोगाच्या ठिकाणी. कारणतावच्छेदक संबंध कोण? समवाय संबंध. लक्षात आलं की नाही? आहे की नाही? मग आता आपल्याला एक लक्षण बनवता येईल सुंदर. काय? तर कार्यतावच्छेद संबंध कोण आहे? समवाय संबंध. कारणतावच्छेद संबंध कोण आहे? समवाय संबंध आहे. बरोबर. मग लिहा आता खालच्या ओळीवर लक्षण, पहिल्या पेजवर. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय संबंधावच्छिन्ना कारणता. या समवाय संबंधावच्छिन्न कारणता किंवा समवाय संबंधावच्छिन्ना कारणता तद आश्रयत्वम. तद आश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. लक्षात आलं जी? काय लक्षण म्हणलं? वाचा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. वाचा पुन्हा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. पहिलं लक्षण बनलं झालं. आता चला दुसऱ्या पेजवर. दुसऱ्या पेजवर काय लक्षण केले आपण? वर मूळ मध्ये कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत्कारणं असमवायी कारणं. बरोबर. पुन्हा एकदा. कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत्कारणं असमवायी कारणं. कारणेनचा अर्थ केला काय? स्वकार्य समवायी कारणेनं. मग ते पद घालून काय लक्षण बनलं? बोला. स्वकार्य समवायी कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतं सत्कारणं असमवायी कारणं. ठीक आहे. आता ध्यान द्या. उदाहरण घेतलं होतं आपण. काय उदाहरण घेतलं होतं? कार्य कोण आहे? पटाचे रूप. असमवायी कारण कोण? तंतूचे रूप. ध्यानात घ्या. आता लक्षात द्या. कार्य कोण? पटाचे रूप. बरोबर. रूप. असमवायी कारण कोण? तंतूचे रूप. एक अर्थ कोण घेतला आपण? तंतू. एक अर्थ कोण घेतला? त्या तंतूच्या ठिकाणी तंतूचं रूप कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून
झालं एवढं. आणि त्याच तंतूंच्या ठिकाणी पटाचे रूप आहे की नाही? कसं? कोणत्या संबंधाने? कस काय? पटाचे रूप तंतूच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर स्व शब्दाने घ्यायचं कोण? पटाचे. आता संबंध बनवायचे आपल्याला, तर स्व समवायी समवेतत्व असा संबंध बनेल. काय बनेल? समवेतत्व. स्व पटाचे रूप, त्याचा समवायी पट आहे की नाही? आणि पटाचा समवाय संबंध कुणाबरोबर? तंतू बरोबर आहे की नाही? किंवा असं बरा, स्वसमवायी समवाय असं म्हणा. काय काय? स्वसमवायी समवाय. बोला एकदा. काय काय? स्वसमवायी समवाय. स्व पटाचे रूप स्वसमवायी म्हणजे त्या पट रूपाचं समवायी कारण कोण? पट. आणि त्याचा समवाय कुठं? तंतूच्या ठिकाणी. आता लक्षात आलं की नाही? आहे की नाही? एक अर्थ कोण घेतला आपण? तंतू. त्या तंतूच ठिकाणी दोन्ही आणायचे की नाही? कारण आणि कार्य. कारण कोण आहे? तंतूचे रूप. कारण विचारलं. एक अर्थ कोण घेतला? बोलत चला भाई. एक अर्थ तंतू. त्या एक अस्मिन अर्थ जो तंतू त्यांच्या ठिकाणी आहे की नाही? कारण बी पाहिजे, कार्य बी पाहिजे. तर कारण कोण आहे आपलं? तंतूचे रूप. तंतूचे रूप तंतूच्या ठिकाणी आहे की नाही? कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने. म्हणून कारणता व छेदक संबंध कोण होईल? समवाय संबंध होईल. कारणता कुठे? तंतू रूपाच्या ठिकाणी. कारणता व छेदक संबंध समवाय संबंध. एवढं लक्षात आलं? ध्यानात घ्या, लक्षात घ्यायचं, पुस्तकात लिहायचं. आता त्याच तंतूच्या ठिकाणी कार्य आहे की नाही? आहे नाही? त्याच तंतूच्या ठिकाणी कार्य आहे की नाही? कार्य कोण? करायचे नाही. कार्य कोण आहे? पटाचे रूप. पटाचे रूप तंतूच्या ठिकाणी आहे की नाही? कोणत्या संबंधाने आहे? स्वसमवायी समवाय. शाबास. स्व समवायी समवाय. स्व पटाचे रूप. बोलत चालायचं. स्व पटाचे रूप. त्याचा समवायी कारण पट. त्याचा समवाय तंतूच्या ठिकाणी. तंतू बरोबर. बरोबर आहे की नाही? मग कार्य कोण आहे? पटाचे रूप. पटाचे रूप आहे की नाही? कार्यता कुठे? पटाच्या ठिकाणी. कार्यता व छेदक संबंध कोण? स्वसमवायी समवाय. स्वसमवायी समवाय. काय जी? स्वसमवायी समवाय. स्वसमवायी समवाय. आलं की नाही? एका अधिकरणामध्ये ध्यानात घ्या. लक्षात आलं एवढा विचार? हा. आता थोडासा आपण आणखीन वेगळा विचार करूया. एक अधिकरण आपण कोण घेतलं इथं? तंतू. तसं एक अधिकरण आपण जर समजा लक्षण बनवण्याकरिता एक अधिकरण तंतूला न घेता पटाला जर बनवलं थोडा वेळ, तर विचार करूया. एक अधिकरण कोण घ्यायचं आता आपल्याला? पट. काय जी? पट. लक्षणाचा समन्वय करत असताना एक अधिकरण आपण तंतू घेतलं, लक्षणाचा समन्वय झाला. परंतु आपल्याला जे आता नवीन लक्षण बनवायचं आहे, कार्यता व छेद संबंध देऊन, ध्यानात घ्या. पुस्तकात काय वाचतो रे? इकडं बोल. पुस्तक बंद कर. पुस्तक बंद करेल बिलकुल. इकडे बस. गडबड होती, लक्षात नाही येत ते. अजून तर तिकडं लक्ष. मला दिसलं पाहिजे, मला सारेजण दिसले पाहिजे. असं एक तीन बसायचं. माग बसलं करत असं लपून काहीच कळत नाही. लक्षात आलं ना? हा. आपलं लक्षण काय कोणतं चालू आहे आता? दुसरं काय लक्षण? बोला एकदा. कारणेन सह एकस्मिनार्थे समवेतं सत्कारणं असमवायी कारणं. पुन्हा एकदा. कारणेन सह एकस्मिनार्थे समवेतं सत्कारणं असमवायी कारणं. झालं. आता एक अधिकरण लक्षण घटवण्याकरिता उदाहरण देऊन आपण एक अधिकरण कोण घेतलं होतं? तंतू. एक अधिकरण तंतू घेऊन लक्षणाचा समन्वय झाला आहे की नाही? पण आता आपल्याला याच लक्षणाचं कार्यता व छेदक संबंध देऊन, कारणता व छेदक संबंध देऊन लक्षण बनवायचं आहे की नाही? मग एक अधिकरण आपण तंतू न घेता आता आपण घेऊया पट. काय घेऊ? पट. आता मोठं ध्यानात घ्यायचं, पुस्तकात बघायची गरज नाही. मोठं ध्यानात घ्यायचं. काय? एक अधिकरण घ्यायचं. काय? पट. एक अधिकरण काय घ्यायचं? पट. आणि ध्यानात हे ठेवायचं, कार्य कोण आहे? असमवायी कारण कोण आहे? कार्य कोण आहे आपलं? पटाचे रूप. हे विसरायचं नाही.
त्याचं पटाच्या रूपाचं असमवायी कारण कोण आहे? तंतूचे रूप. आणि त्या दोघाला आपल्याला कुठं आणायचं आहे आता? पटाच्या ठिकाणी. एवढं कळलं ना? मग एक अधिकरण घेतलं आपण कोण? पट. त्या पटामध्ये ध्यानात घ्या कार्य आपलं आहे की नाही? कार्य कोण आहे? पटाचे रूप. पटाचे रूप पटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. कार्य कोण आहे? पटाचे रूप म्हणजे पटरूप. कार्य कोण आहे? पटरूप. कार्यता कुठे? पटाच्या ठिकाणी. आता कार्यतावच्छेदक संबंध कोण होईल? समवाय संबंध होईल. कार्यतावच्छेदक संबंध कोण होईल? समवाय संबंध होईल. लक्षात आलं की नाही? आता त्या पटाच्या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे कुणाला? तंतूच्या रूपाला. बरोबर आहे की नाही? कोणाला आणायचं आहे? तंतूच्या रूपाला. आता कसं येणार पहा. तंतूचं रूप कुठं राहतं? तंतूच्या ठिकाणी. कोणत्या संबंधाने राहतं? समवाय संबंधाने राहतं. कोण? तंतूचे रूप. आणि त्या तंतू रूपाचं समवायी कारण सुद्धा कोण आहे? तंतू. तंतू रूपाचं जसं गुणासाठी गुणी समवायी कारण असतो, तंतू रूपाचं समवायी कारण कोण? तंतू. आणि त्या तंतूमध्ये पट कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. बरोबर आहे की नाही? मग आता तंतूच्या रूपाला कुणाला? तंतूच्या रूपाला घेऊन जायचं कुठे? पटाच्या ठिकाणी. संबंध बनवायचा फक्त. स्व ज्याला घेऊन जायचं त्याला स्व शब्दाने धरायचं. स्व समवायी समवेत. समवाय म्हणजे समवेत आहे की नाही? समवाय म्हणजे समवेत म्हणजे समवाय संबंधाने विद्यमान. लक्षात आलं की नाही? स्व तंतूचे रूप. त्याचं समवायी कारण तंतू. त्या तंतूमध्ये समवेत म्हणजे समवाय संबंधाने विद्यमान कोण? पट. आता या संबंधाने तंतूचं रूप पटाच्या ठिकाणी गेलं की नाही? कोणता संबंध बोला? समवायी समवेत. काय काळजी? समवायी समवेत संबंधाने. लक्षात आलं की नाही? स्वसमवायी तंतू रूपाचं समवायी कारण कोण? तंतू. आणि त्या तंतूचा समवाय संबंध कुणाबरोबर? पटाबरोबर आहे की नाही? त्या तंतूच्या ठिकाणी समवाय संबंधाने पट विद्यमान आहे की नाही? मग स्वसमवायी समवेतत्व संबंध जुळला. बरोबर. कार्य कारण कोण आहे? तंतूचे रूप. कारणता कुठे आहे? तंतू रूपाच्या ठिकाणी. कारणतावच्छेदक संबंध कोण? स्वसमवायी समवेतत्व. काय जी? स्वसमवायी समवेतत्व. हा संबंध काय? कारणताचा अवच्छेद. बरोबर. मग आता कार्यतेचा अवच्छेद संबंध कोण? समवाय. कारण एक अधिकरण कोण घेतला आपण? पट. त्या पटाच्या ठिकाणी कार्य आपल्याला की नाही? कोण कार्य? पटाचे रूप कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. मग कार्य कोण? पटाचे रूप. कार्यता कुठे? पट रूपाच्या ठिकाणी. कार्यतावच्छेद संबंध कोण? समवाय. आहे की नाही? आता दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या. कार्यतावच्छेद संबंध भेटला आहे की नाही? आणि इकडं कारणतावच्छेदक संबंध पण भेटला. मग जसं आपण पहिल्या पेजवर लक्षण बनवलं होतं संबंधाला घेऊन, तसं आपण इकडं पण बनवू शकतो की नाही? मग काय बनवायचं आता? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्न कारणता. बोला एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्न कारणता तत् आश्रयत्वम् असमवायी कारणस्य लक्षणं. लिहून काढा वहीवर दुसऱ्या पेजवर. समवाय संबंधावच्छिन्न समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या स्वसमवायी समवेतत्व स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्ना कारणता.
स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्ना कारणता तद आश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. झालं. आता ध्यानात घ्या, दोन लक्षण तयार झाले आपले, बरोबर. पहिले लक्षण वाचा एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय संबंधावच्छिन्ना कार्यता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. ठीक, पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण बोला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय समवेत. तुम्ही पुस्तकात काय बघताय? पुस्तक बंद करा. पुस्तकात तुम्ही बघायचं. हा, बोला दुसरं लक्षण. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या स्वसमवाय समवेतत्व संबंधावच्छिन्ना कार्यता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. वहीवर जे लिहिले ना ते पाहून बोला तुम्ही, असं काही नाही. मग पुन्हा बोला दुसरं लक्षण. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या स्वसमवाय समवेतत्व संबंधावच्छिन्ना कारणता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. ठीक आहे. दोन्ही पेजवर दोन लक्षण तुमच्या समोर आहे. आता तुम्ही दोन्ही लक्षणाकडे बघून सांगा की पहिल्या लक्षणात कोणतं पद आहे अधिक आणि दुसऱ्या लक्षणात कोणतं पद आहे, म्हणजे समानता कुठं नाहीये. समवाय संबंधावच्छिन्न हे पद कारणता आहे कुठं? पहिल्या लक्षणामध्ये. पहिल्या लक्षणामध्ये थांबा. पहिल्या लक्षणामध्ये कार्यतावच्छेद संबंध कोण आहे? समवाय समवाय संबंधावच्छिन्ना कारण कार्यता निरूपिता या. पहिल्या लक्षणात आहे एवढे पद. पुन्हा वाचा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या. पहिल्या लक्षणात आहे एवढे सारे पद आता वाचलेले. दुसऱ्या लक्षणात आहे की नाही पहा. काय? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या इथपर्यंत, बरोबर. आता पहिल्या लक्षणामध्ये याच्या पुढे काय आहे? समवाय संबंधावच्छिन्न कारणता. कारणता तर कारणतेच्या कारणता याच्या अगोदर काय आहे? समवाय संबंधावच्छिन्न एवढं पद. त्याच्या पुढे काय आहे? कारणता है की नाही. तद आश्रयत्वम हे सारं आहे. आता पुढच्या दुसऱ्या लक्षणात पहा, है की नाही. याच्या पुढे काय आहे बरं? स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्न है की नाही. पुढे काय आहे? कारणता तद आश्रयत्वम. हे इकडं पण आहे तिकडं पण आहे. मग पहिल्या लक्षणामध्ये अधिक पद कोणतं? समवाय संबंधावच्छिन्न हे. कारणता तर त्याच्यात बी आहे ना. कारणता याच्यात बी आहे. मग त्याच्या खाली अधोरेखा करा. कुठं? कुठं? तिथं नाही. कारणता समवाय संबंधावच्छिन्न कारणता कारण त्याच्या अगोदरच. हा झालं. आता दुसऱ्या लक्षणात चला. दुसऱ्या लक्षणामध्ये अधिक पण पद कोणतं वाटलं की जे पहिल्या लक्षणात नाहीये? समवायी समवेतत्व एवढं. मग त्याला अधोरेखा करा. स्वसमवायी समवेतत्व एवढ्याला अधोरेखा करा. लक्षात आलं ना. आता ध्यान द्या. पहिल्या लक्षणात आणि दुसऱ्या लक्षणात फक्त दोन शब्दाचा फरक आहे ना, आहे की नाही. बाकी सारे पद समान आहे. मग असे दोन दोन लक्षण करत बसल्यापेक्षा दोन्हीला आपण जोडूया. दोनला काय करायचं? काय जोडायचं? काय करायचं की जे समान पद आहे तेच तसेच ठेवायचे. दोन्ही मिळून एकच घ्यायचे. आणि जे पद जास्तीचे आहेत ना, याच्यात नाही आणि त्याच्यात नाही, ते दोन्ही एकत्र एकाच ठिकाणी आणायचे. मग लक्षण बनून जाईल. तर कसं? पहिलं लक्षण वाचा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या. समवाय बस. समवाय झालं. घेतला समवाय. दुसऱ्या लक्षणात चला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या स्वसमवायी समवेतत्व एवढं पण. हे दोन्ही आणायचे आणि बाकीचं तसंच ठेवायचं. आता लिहा, मी लक्षण सांगतो. दोन्ही मिळून लक्षण तयार होणार आहे. आता
समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता वाटलंच एकाच पेजवर लिहिले कसं लिहायचं सांगू का? इकडून बाण मारायचा तिकडून बाण मारायचा, दोन्हीचं बाण एका ठिकाणी दाखवायचं आणि त्याच्या खाली हे लक्षण लिहायचं आता असं, म्हणजे दोन्ही मिळून हे लक्षण झालं असं समजायचं. लक्षात नाही आलं? लिहिलं काय सांगतो, संपूर्ण पहिल्यापासून सांगतो. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या लिहिलं का? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या लिहिलं. पुढे लिहा समवाय स्वसमवायी समवेतत्व स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्ना अन्यतर संबंधावच्छिन्ना कारणता कारणता तद आश्रयत्वम कारणता तद आश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. हाजी नाम काय अर्थ नाही काय लिहिलं? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय स्व समवाय समवेतत्व अन्यतर समवाय अन्यतर संबंधावच्छिन्ना अन्यतर संबंधावच्छिन्ना कारणता तद आश्रयत्वम तद आश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. ठीक आहे ना जी? तो दोन शब्द आपण घेतलेले तर समवाय कारणतावच्छेद संबंध दोन घेतले. कारणतावच्छेद संबंध कोण कोण घेतला? नंबर 1 समवाय, नंबर 2 स्वसमवायी समवेतत्व आणि अन्यतर लिहिलं मग दोन्ही घेतले म्हणून. अन्यतर म्हणजे हे हा संबंध घ्या कारणतेचा अवच्छेदक किंवा हा संबंध घ्या. हा म्हणजे पहिला कोणता? समवाय. कारणतावच्छेद संबंध कोणता घेतला? समवाय. किंवा कारणतावच्छेद संबंध कोणता? स्वसमवायी समवेतत्व. जसं उदाहरण असेल तसं समजा उदाहरणार्थ पटासाठी ध्यानात घ्या, पटासाठी असमवायी कारण आहे कोण? तंतूचा संयोग. त्यावेळेस तिथं जर आपलं लक्षण घटवायचं असेल तर कारणतावच्छेद संबंध कोण घेणार? आपण समवाय घेणार. बरोबर आहे की नाही? कार्यता तर आहेच ते दोन्ही ठिकाणी आहे. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्व. लक्षात आलं? आणि जर समजा उदाहरण आपल्याला भेटलं कोणतं? पोट रूपासाठी असमवायी कारण कोण? तंतूचं रूप. तर त्यावेळेस कारणतावच्छेदक संबंध कोण घेणार? स्वसमवायी समवेतत्व घेणार. समवायी नाही घेणार त्यावेळेस कोणतं घेणार? स्वसमवायी समवेतत्व घेणार. लक्षात आलं की नाही? मग लक्षण समन्वय होऊन जाणार. लक्षण बनलं. बोला लक्षण. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. लक्षात आलं? हा बोल ना न पाहता सोपं आहे. कोण बोलताय? रितेश. स्वसंबंधावच्छिन्न लक्षण समवाय संबंधावच्छिन्ना कार्यता निरूपिता या स्वसंबंधा समवाय समवेतत्व. गडबड आहे. हा बोला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित या समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. किती सोपं आहे. हाजी बोला. समवाय संबंधावच्छिन्ना कार्यता निरूपिता या समवाय स्वसमवायी समवेतत्व
स्वसमवाय संयोगत्व संबंधा अन्यतर संबंधावच्छिन्ना कारणता यत् तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणं. कार्यतावचे संबंध दोन्हीकडे एकच आहे की नाही? मग सारे मिळून बोला. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कार्यता तदाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. काही कठीण आहे का? काहीच नाही. आता पुस्तक उघडा. सापडलं? चला न्यायबोधिनी. असमवायी कारणम लक्षयती कार्येण इति. मिळाली पंक्ती. असमवायी कारणाचं लक्षण करत आहे मूळ ग्रंथकार कार्येण इत्यादी पंक्तीच्या द्वारे. सापडलं सर्वांना? चला. असमवायी कारणम द्विधम. असमवायी कारण किती प्रकारचं आहे? दोन. कोण कोण? कार्येन सह. पंक्ती 5 चला. कार्येन सह एकस्मिन् अर्थे समवेतम सत् यत् कारणम तत् असमवायी कारणम इति एकम. हे एक लक्षण झालं जे तुम्ही पहिल्या पेजवर लिहिलं होतं. लक्षात आलं? काय समजायची गरज आहे? नाही. चला मग पुढे दुसरं लक्षण. आता कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतम सत् म्हणजे समवाय संबंधाने राहत असून यत् कारणम तत् अपरम. अपरम म्हणजे द्वितीय दुसरं. असमवायी कारणम इति अन्वय. लक्षात आलं जी? हे दुसरं लक्षण जे तुम्ही दुसऱ्या पेजवर सुरुवातीलाच लिहिलं होतं पहिल्या ओळीवर. लक्षात आलं ना? पुन्हा वाचतो. कारणेन सह. सापडलं का? कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतम सत् यत् कारणम तत् अपरम असमवायी कारणम इति अन्वय. दोन झाले. दोन लक्षण बनले की नाही? मग आता पुढे चला. अत्र कारणेन इति अस्य. आहे की नाही? दुसऱ्या लक्षणामध्ये कारणेन पद आलता ना? त्याचा अर्थ काय लिहिला होता आपण वहीवर? स्वकार्य समवायी कारणेन. तोच देऊ राहिले पहा. अत्र कारणेन इति असाचा अर्थ इति अस्य स्वकार्य समवायी कारणेन इत्यर्थः. समजलं? कारणेन या पदाचा काय अर्थ केला? स्वकार्य समवायी कारणेन असा अर्थ केला. लक्षात आलं? चला पुढे. जन्य द्रव्य मात्रे. सापडलं का? जन्य द्रव्य मात्रे अवयव संयोगस्य एव असमवायी कारणत्वात् पटात्मक कार्ये तद अवयव तंतु संयोगस्य एव असमवायी कारणत्वम इति दर्शयति यथा तंतु संयोग पटस्य इति. मूळ मध्ये पंक्ती आलेली आहे. कोणती? यथा तंतु संयोग पटस्य. परंतु मूळच्या या पंक्तीच्या द्वारे काय आपल्याला भेटलं, काय ज्ञान झालं त्याचं स्पष्टीकरण करत आहे कोण? न्यायबोधिनी. काय म्हणतात पहा, ध्यान द्या. जन्य द्रव्य. द्रव्याचे दोन प्रकार आहेत. काही नित्य द्रव्य आहेत, काही जन्य द्रव्य. परमाणु आकाशाधिक नित्य द्रव्य ते काही उत्पन्न होत नाही. परंतु द्वनु त्रसरेणु कपाल कपालिका पट घट हे सारे काय आहे? जन्य द्रव्य. मग जन्य द्रव्य म्हणजे उत्पन्न होणारं द्रव्य. त्याच्यासाठी असमवायी कारण कोण असतं? अवयवाचा संयोग. काय असतो? अवयवाचा संयोग. जसं जन्यद्रव्य झालं पट. ध्यानात घ्या. जन्यद्रव्य कोण? पट. त्याच्याकरिता असमवायी कारण कोण? तंतूचा संयोग. कारण पटाचे अवयव कोण आहे? तंतू. आहे की नाही? जन्यद्रव्य घेतलं घट. जन्यद्रव्य घेतलं कोण? घट. त्याच्यासाठी घटासाठी असमवायी कारण कोण? कपालाचा संयोग. कारण घटाचे अवयव कोण आहे? कपाल. कपालाचा संयोग. लक्षात आलं की नाही? कार्य घेतलं जन्य द्रव्य घेतलं मठ. काय घेतलं? मठ. बरोबर. त्याच्यासाठी असमवायी कारण कोण? बोला. विटाचा संयोग, वीट सिमेंटाचा संयोग, लोखंड सिमेंटाचा संयोग हे सारे काय आहे? असमवायी कारण आहे. कारण मठाचे अवयव आहेत की नाही हे सारे? कोण? विटा, दगड, लोखंड आहे की नाही हे सारे. म्हणून त्यांचा संयोग काय होईल? असमवायी कारण. लक्षात आलं? पंक्ती पहा. जन्य द्रव्य मात्रे. सापडलं?
जन्यद्रव्य मात्रे म्हणजे उत्पन्न होणं. मात्र म्हणजे काय? यावत द्रव्य जन्यद्रव्य, जेवढे बी जन्यद्रव्य आहे साऱ्याकरिता असा अर्थ आहे. जन्यद्रव्य मात्रे म्हणजे संपूर्ण जन्यद्रव्याकरिता काय? अवयव संयोगस्य एव असमवायी कारणत्वात्. साऱ्या जन्यद्रव्याकरिता त्याच्या अवयवाचा संयोग हाच काय असतो? असमवायी कारण. अवयव संयोगस्य एव असमवायी कारणत्वात्. म्हणून पटात्मक कार्य, तर जन्यद्रव्य घेतलं कोण? पट. पटात्मक कार्यासाठी असमवायी कारण कोण? तंतूचा संयोग तेच दिला आहे. तद अवयव पट अवयव, पटाचे अवयव कोण? हा, पटाचे अवयव कोण? तंतू. त्यांचा संयोग असमवायी कारण आहे. तद अवयव पट अवयव कोण? तंतू. आणि त्या तंतू संयोग एव असमवायी कारणत्व. पटासाठी तंतूंचा संयोग हा काय आहे? असमवायी कारण आहे. किती दर्शयती ही गोष्ट दाखवून देत आहेत मूळ ग्रंथकार आपल्याला कोणत्या पंक्तीच्या द्वारे? यथा तंतु संयोग पटस्या इति. लागलं? पुढे चला. यथा तंतु संयोग सापडलं का? ज्याप्रमाणे तंतूंचा संयोग पटात्मक कार्येन सह, पटात्मक कार्याबरोबर एकस्मिन अर्थे, एक अर्थ कोण घेतला होता? तंतू. वहीवरचं पहिले पेज पहा. तंतू संयोग कोणाबरोबर राहिला? पटाबरोबर एक अर्थामध्ये राहिला. कोण एक अर्थ? तंतू. बरोबर तेच दिले बघा. यथा तंतू संयोग सापडलं? पहिल्या पेजवर सापडला तंतू संयोग. पटात्मक कार्य सह, पटात्मक कार्याबरोबर एकस्मिन अर्थे कुठं? तंतूंच्या ठिकाणी. तंतौ समवाय संबंधेन वर्तमानत्वे सती. तो तंतूंचा संयोग समवाय संबंधाने राहत असून कारण आहे कुणाकरिता? पटाकरिता. तेच दिले. समवाय संबंधेन विद्यमानत्वे सती किंवा वर्तमानत्वे सती कारणत्वात्. कारण असल्यामुळे पटात्मक कार्यम प्रति म्हणजे पटात्मक कार्यासाठी तंतु संयोग असमवायी कारण इत्यर्थ. पटात्मक कार्यासाठी असमवायी कारण कोण झालं? तंतूंचा संयोग. लक्षात आलं ना? चला पुढे. द्वितीयम असमवायी कारणम आहे की नाही? हेच ना. द्वितीयम असमवायी कारणम कारणेन स इत्यादीना पूर्वोक्तम तद उदाहरती आहे की नाही? न्यायबोधिनीच्या सुरुवातीलाच दुसरं लक्षण पण दिलं होतं ना, आहे की नाही? दोन असमवायी कारण सांगून दुसरं लक्षण केलं होतं. आपण दुसऱ्या पेजवर लिहिले बघा. काय लक्षण लिहिलंय दुसऱ्या पेजवर? कारणेन सह एकस्मिन् अर्थे समवेतम सत्कारणम असमवायी कारणम. हे आहे ना, त्याचा विचार झाला. द्वितीयम असमवायी कारणम कारणेन सह इत्यादीना जे लक्षण केलं होतं दुसरं पूर्वोक्तम तद उदाहरती. त्याचं उदाहरण देत आहे मूळ ग्रंथकार. कोणत्या पंक्तीद्वारे? तंतु रूपम आहे की नाही? मूळ मध्ये उदाहरण दिलंय. काय उदाहरण दिलंय? तंतु रूपम पट रूपस्य असमवायी कारण. म्हणजे पट रूपाचं असमवायी कारण कोण? तंतूचं रूप. ते दिलंय. आता न्यायबोधिनी पहा. कारणेन सह सापडलं का? कारणेन सह याचा अर्थ करत आहे पट रूप समवायी कारणीभूत पटेन सह. कारणेन सहचा अर्थ काय केला? पटरूप समवायी कारणभूत पटेन सह. कारणेन सह पटेन सह असं म्हटलंच होतं ना आपण. तर कार्य कोण आहे आपलं? पट रूप. त्याचं समवायी कारण कोण? कार्य कोण आहे? पट रूप. कार्य कोण आहे? पट रूप. पट रूपाचं समवायी कारण कोण? पट आहे की नाही? पटाबरोबर तंतूचं रूप एका अधिकरणात राहिलं की नाही? तेच देऊ राहिले. आपण काय केलं होतं? स्वकार्य समवायी कारण. हीच गोष्ट समजावण्याकरिता पंक्ती पहा. कारणेन सह पट रूप. पट रूप दिसलं, पटाचं रूप दिसलं, त्याचं समवायी कारण कोण? पट. तेच दिलंय. पट रूप समवायी कारण म्हणजे पट रूपाचं समवायी कारण, समवायी कारणीभूत, समवायी कारण स्वरूप कोण? पट. पटेन सह
एकस्मिन अर्थे, एक अर्थामध्ये. दुसऱ्या पेजवर काढलेला नकाशा आहे की नाही. एकस्मिन अर्थ कोण? तंतू. तंतुरूप अर्थ, तत्वात्मक अर्थ. तंतू हाच अर्थ आहे की नाही. तीच दिले. एकस्मिन अर्थे तंतुरूपे अर्थे. तंतुरूपी म्हणजे तंतूचं रूप नाही घ्यायचं. तंतू हेच काय आहे? एक अर्थ. समवेतम संसद, मग त्या तंतूच्या ठिकाणी, तंतूच्या ठिकाणी समवाय संबंधाने कोण आहे? तंतूचे रूप. समवाय संबंधाने असून पट रूपाकरिता कारण आहे कोण? तंतूचे रूप. चला, समवेतम सत. समवेतम सत शब्दाचा अर्थ करू राहिले समवाय संबंधेन वर्तमानम सत. म्हणजे समवाय संबंधाने जो राहतो ना त्याला म्हणायचं समवेतम सत. कळलं? चला, समवाय संबंधेन वर्तमानम सत म्हणजे समवाय संबंधाने राहत असून तंतुरूपम पटगत रूपम प्रति कारणम भवती. तंतूचं रूप पटगत रूपाकरिता कारणम भवती. कोणतं कारण आहे? असमवाय कारण. कोण असमवाय कारण आहे? तंतूचं रूप. कुणाकरिता असमवाय कारण आहे? तंतूचं रूप. पटाच्या रूपाकरिता आहे की नाही. चला मग, अतः असमवायी कारणम तंतुरूपम पटगत रूपस्य. म्हणून आता निर्णय झाला असमवायी कारणम. असमवायी कारण आहे कोण? तंतूचे रूप. कुणाकरिता? पटगत रूपस्य. तर कसं? पटगत रूपस्य असमवायी कारणम तंतुरूपम असा अन्वय लागला अर्थ. चला, सामान्य लक्षणम तू म्हणे आता का हो तुम्ही दोन वेगवेगळे लक्षणं करून दिला आम्हाला, परंतु दोन्ही मिळून एक सामान्य लक्षण असं बनवा आहे की नाही, की जे कोणत्याही असमवायी कारणावर त्याचा समन्वय झाला पाहिजे. ध्यान द्याजी बोलण्याकडं आहे की नाही. नंतर पुस्तक पंक्ती पाहिजे बोलणं संपल्यावर, सांगितल्यावर पाहण्यासाठी आहे की नाही. काय म्हणतात आता ग्रंथकार? म्हणजे का हो तुम्ही दोन वेगवेगळे लक्षण करून दिले बरोबर, परंतु असं एक लक्षण बनवा आता असमवायी कारणाचं आहे की नाही, की ज्याला आपण काय म्हणू सामान्य लक्षण. सामान्य लक्षण म्हणजे काय? कोणत्याही असमवायी कारणावर त्याचा काय झाला पाहिजे? समन्वय झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग आपण पहिल्या पेजवर अंतिम लक्षण बनवलं होतं की नाही, संबंधाला घेऊन, कार्यतावच्छेद संबंधाला घेऊन, कारणतावच्छेद संबंधाला घेऊन बरोबर. आणि दुसऱ्या पेजवर सुद्धा लक्षण बनवलं होतं कार्यतावच्छेद संबंधाला घेऊन आणि कारणतावच्छेदक संबंधाला घेऊन. आणि नंतर ते दोन्ही संबंध जोडले आपण, दोन्ही लक्षणं जोडले आणि दोन्ही लक्षण जोडून एकत्र केल्यानंतर जे लक्षण तयार झालं होतं ना तेच आपलं काय आहे? सामान्य लक्षण आहे. जे तुम्ही वहीवर लिहिलं मुखपाठ म्हणून पण दिलं ते आता पुस्तकात वाचूया. पंक्ती पहा. सामान्य लक्षणम तू सापडलं. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिताया समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्ना कारणता तद आश्रयत्वम असमवायी कारणत्वम किंवा असमवायी कारणस्य लक्षणम. हे झालं सामान्य लक्षण. बघा वैवरण हे एकच आहे की नाही. वाचा मग एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिताया समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्ना कारणता तद आश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. बरोबर न पाहता म्हणता येईल. बोला मग. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिताया समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तद आश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. कोण म्हणून देतो पाठ? न खाली न पाहता बिलकुल. कोणात हिंमत आहे? श्याम महाराजांनी म्हणून दिलंच आहे अगोदर. आता कोण म्हणतं? हा म्हणा. चुकलं तर आम्ही बंद करू. हा सुरूच नाही केलं लवकर. हा सर बोललो. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिताया समवाय स्वसमवायी समवेतत्व स्वसमवायित्व समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तद आश्रयत्वम असमवायी कारण सरकार नाही. समवाय संबंधावच्छिन्ना कार्यता निरूपिताया समवायी स्वसमवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न
कारणता तदाश्रयत्वम असमवाय कारणस्य हा समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवायी असमवाय स्वसमवाय समवे तत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तद आश्रयत्व असमवाय कारणाचे लक्षण. लक्षात आलं? बोला एकदा. समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपिता या समवाय स्वसमवाय समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्ना कारणता तदाश्रयत्वम् असमवायी कारणस्य लक्षणम्. लक्षात आलं? चला मग पुढे चला. द्रव्य असमवायी कारणीभूत अवयव संयोगादौ तू मिळाली पंक्ती. द्रव्य असमवायी कारणीभूत, द्रव्याचं असमवायी कारण असं कोण? अवयव संयोग. सांगितलं होतं ना, द्रव्याचं असमवायी कारण कोण असतं? अवयव संयोग. तेच दिलंय. द्रव्य असमवायी कारणीभूत अवयव संयोगादौ तू म्हणजे अवयव संयोगाच्या ठिकाणी तर समवाय संबंधावच्छिन्न हेच ना, समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपिताया समवाय संबंधावच्छिन्ना कपालद्वय संयोग निष्ठा कारणता. कपालद्वय संयोगे वर्तते. बस एक विशिष्ट उदाहरण त्यांनी घटून दिलं आहे, ध्यानात घ्या. घटासाठी असमवाय कारण कोण? कपालांचा संयोग. कार्य कोण? कार्यता कुठे? कार्यतावच्छेद संबंध समवाय संबंध. कारण कोण? कपालद्वय संयोग. कारणता कुठे? कपालद्वय संयोगाच्या ठिकाणी. कारणतावच्छेद संबंध कोण? समवाय. समवाय संबंध पहिलं आहे ना, द्रव्यासाठी चाललंय ना, समवाय संबंध आहे की नाही. आणि धर्म तर माहितीचे. कार्य कोण आहे? घट. कार्यतावच्छेद संबंध समवाय. कार्यतावच्छेद धर्म घटत्व. कारण कोण आहे? कपालद्वयाचा संयोग. कारणतावच्छेद संबंध समवाय. कारणतावच्छेदक धर्म संयोगत्व. कपालद्वय संयोगत्व. आपल्याला आता संबंध आणि धर्म दोन्हीला घेऊन हे लक्षण बोलायचं आहे. तर काय होईल? समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न कपालद्वय संयोगत्वावच्छिन्न कपालद्वय संयोगनिष्ठ कारणता घट असमवायी कारणता. लक्षात आलं? घटाची असमवायी कारणता. नाही लक्षात आलं? सरळ आहे. बोला एकदा. समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न कपालद्वय संयोगत्वावच्छिन्न कपालद्वय संयोगनिष्ठ कारणता घट असमवायी कारणता. बनलं? पंक्ती पहा. समवाय संबंधावच्छिन्न घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपिता. कार्यता से निरूपित. समवाय संबंधावच्छिन्ना कपालद्वय संयोगनिष्ठा. आपण त्यात अजून एक जोडलं, कपालद्वय संयोगत्वावच्छिन्न है की नाही. कपालद्वय संयोगनिष्ठा कारणता कपालद्वय संयोगे वर्तते. ती कारणता कुठं आहे? कपालद्वय संयोगाच्या ठिकाणी आहे. चला झालं, एवढं कळलं. एवं घ्यायचं का? याला जोडून शिकाय अवघड नाही, ते पूर्ण करून घेऊन याला. एवं आद्य पतन क्रियायाम आद्य स्यंदन क्रियायाम च गुरुत्व द्रवत्वे असमवायी कारणे भवतः. है की नाही? ध्यानात घ्या. आद्य पतन क्रिया. आद्य पतन क्रियेसाठी असमवायी कारण कोण? गुरुत्व. गुरुत्व पतन क्रिया आणि पाणी टाकलं व्हायला लागलं, स्यंदन झालं. आद्य स्यंदनासाठी असमवायी कारण कोण? बरोबर आहे की नाही? हा, पहिल्या लक्षणातच घटेल आहे कार्येन सह. या ठिकाणी ध्यानात घ्या. कार्य कोण? कारण कोण? ठीक आहे ना. कार्य कोण आहे? हा, पतन क्रिया. बरोबर आहे. कार्य कोण? पतन क्रिया. असमवायी कारण कोण? गुरुत्व. दोन्हीचं एक अधिकरण कोण? फल. फलाच्या ठिकाणीच क्रिया राहिली आणि गुरुत्व सुद्धा
मग ती क्रिया फलाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. आणि त्याच फलाच्या ठिकाणी गुरुत्व कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. कार्यतावच्छेद संबंध समवाय. कारणतावच्छेद संबंध बस याच रीतीने बोलता येईल आपल्याला. काय? समवाय संबंधावच्छिन्न आद्य पतनत्वावच्छिन्न आद्य पतन निष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न गुरुत्वावच्छिन्न गुरुत्व निष्ठ कारणता आद्य पतन असमवायी कारणता. लक्षात आलं की नाही? बोला एकदा. समवाय संबंधावच्छिन्न आद्य पतनत्वावच्छिन्न आद्य पतन निष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न गुरुत्वावच्छिन्न गुरुत्व निष्ठ कारणता आद्य पतन असमवायी कारणता. लक्षात आलं? गुरुत्व गुण आहे, गुरुत्वत्व अवच्छेदक. तसंच ध्यानात घ्या, स्यंदन क्रिया आहे. स्यंदन क्रिया कुठं राहणार? जलाच्या ठिकाणी. एक अधिकरण कोण? जल. आणि त्याच जलाच्या ठिकाणी काय आहे? द्रवत्व आहे नाही. कार्यता कुठे? कार्यता स्यंदन क्रिया. आद्य स्यंदन क्रिया कार्य आहे. कार्यता तिथं राहणार. आणि आद्य स्यंदन जलाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने राहणार? समवाय संबंधाने राहणार. क्रिया क्रियावान ठिकाणी समवाय संबंधाने असते. आणि त्या जलाच्या ठिकाणी द्रवत्व गुण कोणत्या संबंधाने? कारणता कुठे आहे? द्रवत्वाच्या ठिकाणी. कारणतावच्छेदक संबंध समवाय. कारणतावच्छेदक धर्म द्रवत्वत्व. द्रवत्वत्व. लक्षात आलं की नाही? कार्य कोण? आद्य स्यंदन. कार्यतावच्छेदक संबंध समवाय. कार्यतावच्छेदक धर्म आद्य स्यंदन. बोला. समवाय संबंधावच्छिन्न आद्य स्यंदनत्वावच्छिन्न आद्य स्यंदन निष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न द्रवत्वावच्छिन्न द्रवत्व निष्ठ कारणता आद्य स्यंदन असमवायी कारणता. ठीक, मी बोलतो ऐकून घ्या. समवाय संबंधावच्छिन्न आद्य स्यंदनत्वावच्छिन्न आद्य स्यंदन निष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न द्रवत्वत्वावच्छिन्न द्रवत्व निष्ठ कारणता आद्य स्यंदन असमवायी कारणता. बरोबर? बोला एकदा. समवाय संबंधावच्छिन्न आद्य स्यंदनावच्छिन्न आद्य स्यंदन निष्ठ कार्यता निरूपित समवाय संबंधावच्छिन्न द्रवत्वावच्छिन्न द्रवत्व निष्ठ कार्यता निरूपित कारणता आद्य स्यंदन असमवायी कारणता. लक्षात आलं? पुस्तकात पहा. एवं आद्य पतन क्रियायाम आद्य स्यंदन क्रियायाम दोन घेतल्या क्रमाने. गुरुत्व द्रवत्वे. एकाला गुरुत्व असमवायी कारणे, एकाकरिता द्रवत्व असमवायी कारणे भवत. लागलं? आद्य पतन क्रियां प्रति आद्य स्यंदन क्रियां प्रति च समवाय संबंधेन एव तयोः कारणत्वात्. बरोबर? आद्य पतन क्रियेसाठी आणि आद्य स्यंदन क्रियेसाठी समवाय संबंधानेच ती दोन्ही कारण आहे. कोण कोण? गुरुत्व आणि द्रवत्व. तयोः गुरुत्व द्रवत्वयोः कारणत्वात्. लागलं भाई? पुढे काय आता? हा, अवयवी गुणभूत घटपट रूपादो. आता हे सांगितलं आतापर्यंत कशासाठी? पहिल्या लक्षणासाठी. पहिल्या लक्षणाचं झालंय, आहे की नाही? आता अवयवी घटपट त्याचे गुण, त्याच्याकरिता असमवायी कारण असतात अवयवाचे गुण. त्याचा विचार आपण वाटल्यास उद्या करू. 2 ओळी राहिल्या उद्या घेऊ. ठीक आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.